जर कोणीही तुम्हाला हा प्रश्न केला की महाभारताचा हिरो कोण, नक्कीच प्रत्येकाचं उत्तर हे वेगवेगळं असू शकतं, पण माझ्यासाठी उत्तर फक्त एकच, कर्ण. सूर्यपुत्र कर्ण, सूतपुत्र, कौंतेय, अधिरथ पुत्र, राधेय, शोणचा भाऊ, अशी कित्येकच नावं, पण माझ्यासाठी एकच, महारथी कर्ण. ब्रह्मास्त्र आणि त्याला न मिळवू शकण्याच्या दुःखानंतर कर्णाला सुचेनासं झालं. तुम्ही ऐकत आहात महारथी कर्ण आणि मी आहे अनुराग. सूतपुत्र आहेस तू, असं गुरुद्रोणांनी वारंवार कर्णाला हिणवायला सुरुवात केली. त्याचा जोपर्यंत संयम होता तोपर्यंत त्यांना ऐकूनही घेतलं. त्यानंतर त्यांना सर्व शक्तीनिशी गुरुद्रोणांच्या कुटीला जोरदार लात मारली आणि तिथून तो धावतच बाहेर निघाला. त्याच्या लक्षात आलं की अश्वत्थामा कुटीच्या बाहेरच उभा होता. त्यानं मध्ये येऊन अडवायचा प्रयत्न केला, त्याला थांबवायचा प्रयत्न केला. अंगराज माझा ऐका, कर्णा माझा ऐक. कधी मित्रत्वानं, कधी राजाच्या यानं त्याला वारंवार हाक मारण्याचा प्रयत्न केला, पण कर्णाचं डोकं तापलं होतं. त्यानं अश्वत्थामाला जागेवरच झिडकारलं आणि दुर्लक्षित वागणूक देऊन त्याला तिथून निघून जायला सांगितलं. जीवनाची ही एक वेगळीच शोककळा होती. श्रीफळाची उपमा देणारा आयुष्याला अश्वत्थामा ही कर्णाला आता महामूर्ख वाटायला लागला होता. लहानपणी अधिरथ बाबा त्याला राधानगरीतून हस्तिनापुरात घेऊन आले. हस्तिनापुरात आल्यानंतर महावतांना पाहून, त्या सगळ्या योद्धांना पाहून, तलवारींना पाहून, भाल्यांना पाहून, अश्वांना पाहून का त्याची इच्छा एक योद्धा व्हायची झाली. कशासाठी त्याला तो अंगराजाचा पेहराव दिला गेला, कशासाठी अंगद देशाचं शासन त्याच्याकडे आलं. राधामातेच्या कुशीत राधानगरीतच बरा होता तो. मान अपमान यांच्या दुःखांचे घोट तरी त्याला प्यायला लागत नव्हते. पण परिस्थिती आता बदलली होती. दुःखाचा ज्वाला आणि लोळ त्याच्या मनातून धुमसत होता. तलवारींवर, घोड्यांवर, विजयी शूरवीरांवर, अंगद देशांवर, स्वतःच्या दिग्विजयी होण्यावर, त्या राजदंडाच्या मान अपमानावर, दुर्योधनाच्या मित्रत्वावर, या सगळ्यांवर आता त्याला राग यायला लागला होता. नश्वर असतं हे सगळं. फक्त सत्य हे एकच आहे की मी सूतपुत्र आहे, मी एक राधेय आहे, मी एक सूतपुत्र आहे, मी एक सूतपुत्र आहे, आणि फक्त तेच 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 खरं आहे. हा सगळा विचार, या सगळ्याची धुष्मचक्री त्याच्या मनात तशीच चालली होती. त्याला कळतच नव्हतं. मान अपमान इतका तीव्र सणक त्याच्या डोक्यात देऊन गेला होता की त्याचं संपूर्ण अंग तापून निघालं होतं. अर्जुनाला मोठ्या युद्धात हरवत असताना ज्या पद्धतीनं त्याच्यावर सगळे आघात केले गेलेले होते, स्पर्धा सुरू असताना उभं राहून गुरुद्रोणांनी थांबण्याचा इशारा दिला आणि संपूर्ण नगरजनांना, संपूर्ण स्पर्धकांना, राजकुमारांना, कौरवांना, स्वतः महाराजांना खणखडवून सांगितलेलं होतं की हा एक सूतपुत्र आहे. त्या सगळ्या जुन्या आठवणी तशाच ताज्या झाल्या. कर्ण निपचित उभा होता. अचानकच त्याला पुढून दुर्योधन येताना दिसला. दुर्योधनाला बघून अपमान, मान हे सगळं काही त्याच्या डोळ्यापुढं तसंच दिसायला लागलं, नाचायला लागलं. ब्रह्मास्त्र, ब्रह्मविद्या, त्या व्यक्तीला फक्त आणि फक्त त्याच्या डोक्यात तीच एक गोष्ट सणक होती. ब्रह्मास्त्र, ब्रह्मविद्येचं काय झालं? काय झालं कर्णा, सांगशील की नाही? कर्ण शांतपणे म्हणाला, मला काहीच विचारू नको. मी त्रागा करून उगाच तुला काहीतरी बोलून बसेल आणि असं सगळं म्हणण्यात अर्थ नाहीये. तू माझा मित्र आहेस, तू मला शासन देऊ केलंस, मला स्वतःची ओळख दिली. एक सूतपुत्राला तू अंगद देशाचा राजा करून अंगराज ही उपाधी दिली. मी आज जरी दिग्विजयी असलो, आज सगळ्यांमध्ये जरी माझी प्रसिद्धी असली, माझ्यावर प्रेम असलं, मला सेनापती मानणारे असंख्य हजारो सैनिक जरी असले, तरी त्या तुझ्या कौरवांच्या गुरु द्रोणाच्या मनात आजही माझ्यासाठी सूतपुत्राशिवाय दुसरी काहीच जागा नाही. दुर्योधन म्हणाला, म्हणजे त्यांनी तुला ब्रह्मास्त्राविषयी शिकवण देण्यास मनाई केली की काय? मनाई? अपमान, इतका अपमान की स्वतःलाच स्वतःची लाज वाटावी इतका अपमान मित्रा, तू सहन करणार आहेस हे सगळं? दुर्योधनही रागानं लालबुंद झाला. स्वतःच्या मित्राचा असा झालेला अपमान त्याला सहन झाला नाही. किंबहुना त्याला ब्रह्मास्त्राशिवाय आणखी कुठली गोष्ट दिसतही नव्हती. पण तो त्वशातच कर्णाला म्हणाला, कर्णा, आता काहीही करून ब्रह्मास्त्राची ही ब्रह्मविद्या हस्तगत करायचीच. त्या द्रोणाच्या नाकावर टिचून हे सगळं करायचं. त्यावर कर्ण म्हणाला, ते मी करणारच आहे. त्यासाठी मला महेंद्रावर जावं लागलं तरी मला चालेल. महेंद्र म्हणजे महेंद्र पर्वत, साक्षात भगवान परशुरामांकडं.
कारण ते सुद्धा द्रोणाचार्यांचे गुरु. आता यापुढं हा संघर्ष होता अपमानाचा, ओळखीचा, अस्तित्वाचा, एक सगळ्यात मोठा संघर्ष आणि लढाई त्या ब्रह्मास्त्राची. महाराज